नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पनवेलमधील प्रसिद्ध ओरायन मॉलच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर पनवेलकरांच्या भेटीला येत आहे। रविवार दिनांक 19 मे रोजी सायंकाळी 7 वाजता ओरायन मॉलने आयोजित केलेल्या समारंभासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर उपस्थित राहणार असून वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित केलेल्या शॉप अँड विन या स्पर्धेतील विजेत्यांना ब्ल्यू स्टोन तर्फे सोन्याचे दागिने तसंच लेके अँप तर्फे ई बाईक बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। या लकी ड्रॉच्या भाग्यवान विजेत्यांना केतकी माटेगावकरच्या हस्ते बक्षिसं दिली जाणार आहेत। पनवेल तालुक्यातील महामार्गावर लुटमार करणाऱ्या सराईत चौकडीपैकी 2 जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एक लुटमारीचा गुन्हा उघडकीस आलाय। पळसपे हायवे वाहतूक चौकीजवळ डंपर चालक जितलाल महतो हा थांबला असताना 4 व्यक्तींनी मारहाण करून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि हेडफोन असा 16,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता। याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं आरोपीचा शोध घेत राहुल उर्फ भाऊ मधुकर धार पवार वय वर्ष 24 राहणार खालपूर आणि अविनाश धार पवार वय वर्ष 21 राहणार खालापूर यांना सापळा रचून ताब्यात घेतलं। खोपोली शहरातील लवजी उपनगरात रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या गामा रिअल्टीज या कंपनीच्या गणेश माने यांनी बांधलेली शिवशक्ती बिल्डिंग पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कोसळली। तळमजला अधिक 3 मजले अशा स्वरूपाची ही बिल्डिंग होती। सुदैवानं बिल्डिंगमध्ये कोणी राहत नव्हतं। बिल्डिंग तकलादू असल्याची माहिती जागा मालक यांनी नगरपालिका प्रशासनास दिल्याची माहिती मिळत आहे। घटनास्थळी सर्व यंत्रणा दाखल असून त्यामध्ये कोणीही अडकले नसल्याची माहिती मिळत आहे। मात्र फायर ब्रिगेड आणि इतर तांत्रिक यंत्रणा यांच्याकडून तपासणी करण्यात आली आहे। पेण हे गणपती बाप्पाचं माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध आहे, तर पेणमधील हमरापूर विभाग गणपतीच्या कच्च्या मूर्ती बनवण्यात अग्रेसर आहे। पेणचे युवा नेते रुपेश पाटील आणि त्यांची पत्नी निकिता पाटील यांनी हमरापूर येथे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस हे दुकान सुरू केलंय। या दुकानाचं उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या हस्ते करण्यात आलं। या सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या दुकानात गणपती मूर्तीसाठी लागणारं प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती, काथा, लाल माती, काबल बंडल, व्हाईट प्लास्टर आणि रबर अशा वस्तूंची होलसेल विक्री सुरू केली आहे। सध्या मातीच्या भांड्यात शिजवलेलं अन्न पदार्थ खाण्याकडे नागरिकांनी आपला मोर्चा वळवलाय, त्यामुळे मातीपासून बनवलेल्या भांड्यांना मागणी वाढली आहे। याचा फायदा उठवत उरण तालुक्यातील चिरनेर गावातील कुंभार समाजाच्या बांधवांनी मातीची भांडी बनवण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचं चित्र सर्रास पाहावयास मिळत आहे। चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावात कुंभार समाजाची 32 कुटुंब ही पिढ्यानपिढ्या वास्तव्य करत आहेत। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हळूहळू मातीच्या भांड्यांची मागणी कमी होत आहे, मात्र तरीही कुंभार बांधवांनी आपला पिढ्यानपिढ्या व्यवसाय आजही सुरू ठेवलाय। अनुव्रत विश्वभारती तत्वानुसार अनुव्रत समिती मुंबई यांच्या वतीनं काव्यधारा संमेलन वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालं। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष रोशन मेहता यांनी सांगितलं की कवितेच्या माध्यमातून अनुव्रतला जगभरात पोहोचवण्याचा आमचा मानस आहे। अनुव्रत तत्वानुसार भ्रूण हत्या प्रतिबंध, सजीव प्राणीमात्रा प्रति नैतिकता, सामाजिक एकात्मता, व्यसनमुक्ती, आदर्श आणि शुद्ध निवडणूक अभियान आणि पर्यावरण आदींवर जगभरात प्रचार आणि प्रसार सुरू आहे। अनुव्रतचा प्रसार आणि प्रचार करत राष्ट्र उभारणी करण्याचं काम अखंडितपणे सुरू आहे। रायगड भूषण गुरुवर्य ह.भ.प. रामदासभाई महाराज पाटील यांच्या प्रेरणेनं आणि ह.भ.प. हनुमंत लबडे यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वर महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्षी अखंड भक्ती रसामृत यज्ञोत्सव वारद गावात साजरा झाला। या निमित्तानं ग्रामस्थ परिसरातील भाविकांच्या माध्यमातून अखंड ज्ञान जपयज्ञ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि दीपोत्सव संपन्न झाले। या दरम्यान नित्यनेमानं काकडा, भजन, प्रवचन, सामुदायिक पारायण तसंच कीर्तनांचे आयोजन करण्यात येत होते। ग्रामस्थ महिला मंडळ तरुण वर्गानं हा यज्ञोत्सव उत्साहानं आणि भक्तिभावानं साजरा केला। पर्यावरण संवर्धनाच्या हेतूनं पेणमधील वृक्षमित्र प्राध्यापक उदय मानकावळे यांनी बी बियाणे साठवणूक पेटीची व्यवस्था केली आहे। आपल्या परिसरातील झाडाखाली पडलेले बी आणि आपल्या घरामध्ये खाल्लेल्या फळांचे बी कुठेही टाकून न देता आपण ते बी बियाणे साठवणूक पेटीमध्ये जमा करा। आपण दिलेल्या बी पासून आम्ही रोप तयार करत आहोत, ही रोपं आम्ही जून महिन्यामध्ये मोफत देत आहोत, अशा प्रकारची जनजागृती वृक्षमित्र प्राध्यापक उदय मानकावळे यांच्या मार्फत शहरात केली जात आहे। पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी एक आदर्शवत उपक्रम पोलीस ठाण्याच्या आवारात राबवला। 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह होमगार्ड पथकाचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला।
मनुष्यबळ कमी असल्याने नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील 87 कर्मचारी, कर्नाटक SRPचे एक सेक्शन तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील 140 होमगार्ड बंदोबस्ताकरता पुरवण्यात आले होते। या सगळ्यांनी उत्कृष्ट काम केल्याने त्यांचा उचित सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।